माझं नाव पल्लवी प्रमोद पांडे. मी BA फायनलची विद्यार्थिनी. आज आपण पाहणार आहोत भारतात मानसशास्त्राचा झालेला प्रारंभ. मानसशास्त्र म्हणजे मानवाच्या अध्ययन करणाऱ्या शास्त्राला मानसशास्त्र असे म्हणतात. तसेच मुजुमदार आणि मदन यांनी ॲन इंट्रोडक्शन बाय सोशल अँथ्रोपोलॉजी या ग्रंथात मानवाच्या शारीरिक, सांस्कृतिक व सामाजिक विकासाचे अध्ययन करणारे म्हणजे मानसशास्त्र होय. त्यानंतर भारतामध्ये सामाजिक मानसशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात 1520 मध्ये कलकत्ता विद्यापीठात झाली. या व्यतिरिक्त तरीसुद्धा सामाजिक मानसशास्त्र व अभ्यास 1900 शतकाच्या सुरुवातीपासूनच केला जात आहे. इसवी सन 1810 मध्ये ॲबे ड्युबाय यांनी हिंदूच्या प्रथा, परंपरा, सण समारंभ या संबंधित एक ग्रंथ लिहिला. यापुढे 1816 मध्ये मेटज यांनी निलगिरी पर्वतातील तोडा जमातीचा ग्रंथ लिहिला. तसेच डॉक्टर मुजुमदार, डॉक्टर इर्विन SC रॉय यांनी मुंडा, बेंगा, भांड या आदिवासी लोकांचा अभ्यास केला आणि सामाजिक मानसशास्त्राच्या अभ्यासात भर घातली.